नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण SMBT डेंटल कॉलेज नाशिक, जे की एक टॉप लेवलचं BDS कॉलेज नाशिक शहरामध्ये आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता हे टॉप BDS कॉलेज आहे. या कॉलेजची फीस किती आहे, त्यानंतर ह्या कॉलेजचा ॲव्हरेजली कट ऑफ किती जातो, आपल्याला स्कॉलरशिप ह्या कॉलेजमध्ये किती प्रकारे व कोणत्या प्रकारे मिळते, किंवा गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर त्यांना फ्री शिप अवेलेबल आहे का, कॉलेजच्या स्कॉलरशिप बद्दलही आपण पाहू. त्यानंतर कॉलेजचं हॉस्टेल असेल किंवा कॉलेजेसच्या अदर डिटेल्स असेल, सर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ आणि नीट 2025 साठी किती असेल हे पाहू. जसं की आता नीटचा रिझल्ट लागल्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होईल. आता मुख्यतः जे MCC MBBS BDS साठी काउन्सिलिंग कंडक्ट करते, त्याच्यामध्ये ही प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे, म्हणजे हे एक प्रायव्हेट BMS कॉलेज आहे, MCC मधून याची काउन्सिलिंग होत नाही. याची काउन्सिलिंग पूर्णतः आपली CET सेल कंडक्ट करते. जसं की MBBS आणि BDS, जे MBBS BDS ची काउन्सिलिंग आहे ती आपली CET सेल कंडक्ट करेल. ते ग्रुप A मध्ये येतात. ग्रुप 1 मधून या कॉलेजेसची काउन्सिलिंग होते. आता सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन्स आपल्याला महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मेरिटने ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला 1,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे, व तुम्ही मॅनेजमेंटचा विचार करत असाल तर तुम्हाला साधारण 5,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, व हे दोन्ही काउन्सिलिंग तुम्हाला करायचे असतील तर 6,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन हे तुम्हाला करावं लागतं. तर आपण ह्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चरचा विचार केला तर साधारण जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 4,43,500 रुपये पर इयर ही इथे भरणं आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 2,29,000 रुपये फी, तर SCBC EBC कॅटेगरीसाठी 2,21,000 रुपये, SBC NT VJ कॅटेगरीसाठी 42,000 रुपये ट्युशन फीज, व SC ST कॅटेगरीला फीज नाहीये. आता NRI कोटा 15% 22,17,500 पर इयर दिलेला आहे. इन्स्टिट्यूशनसाठी 13,30,000 रुपये दिलेला आहे, पण हे निगोशिएटेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये कमी जास्त फीज ही आपली होऊ शकते. त्यानंतर हॉस्टेलच्या फीजचा विचार केला तर 70,000 रुपये प्रत्येक कॅटेगरीसाठी हॉस्टेलची फी देण्यात आलेली आहे. आता मेसची फी ही 70,000 रुपये, म्हणजे हॉस्टेल प्लस मेस ही तुम्हाला साधारण 1,40,000 रुपये भरणं आहे. त्यानंतर लॅबोरेटरी डिपॉझिट्स आहे, लायब्ररी डिपॉझिट आहे, जिमखाना डिपॉझिट आहे. ही जी डिपॉझिट आहे ती रिफंडेबल असतात. त्यानंतर क्वेश्चन मनी डिपॉझिट असतं, हॉस्टेलचे डिपॉझिट असतात ते पण रिफंडेबल असतात, स्टुडंट इन्शुरन्स असतो 1 टाइम. अशा प्रकारे टोटल आपल्याला 6,60,000 ओपन कॅटेगरीसाठी, 4,46,000 रुपये ओबीसी साठी, त्याच्यानंतर SCBC EBC साठी 4,38,900 रुपये, आणि बाकीच्या कॅटेगरीचे तुम्ही पाहू शकता. जर तुमची गर्ल्स कॅन्डिडेट असेल, गर्ल्स कॅन्डिडेटला ट्युशन फीज नाहीये, त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी असेल, हॉस्टेल फीज असेल, मेस फीज असेल, या सर्व फीज गर्ल्स कॅन्डिडेटला द्यायच्या आहेत. आता या कॉलेजचा आपण कट ऑफचा विचार केला, यावर्षी पेपर हा खूप टफ होता. आता कट ऑफ मध्ये साधारण काय होतं, फर्स्ट कॅप राऊंड होतो, सेकंड कॅप राऊंड होतो, थर्ड कॅप राऊंड होतो. आता हे कॅप राऊंड झाले त्यानंतर सुरू होतात स्ट्रे राऊंड्स. आता स्ट्रे राऊंड सुरू झाले एकदा, तर स्ट्रे राऊंड्स नंतर याचे IQ किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड्स ही कंडक्ट होतात. तर आता आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये साधारण तुमचा स्कोर हा 320 प्लस पाहिजे. याच्यामध्ये जर आपण इन्स्टिट्यूशनल राऊंडचा विचार केला तर 210 ते 220 प्लस पण आपल्याला सीट भेटू शकते. तेच ओबीसी कॅटेगरीसाठी 300 प्लस मार्क्स असणे कंपल्सरी आहे. SCBC साठी 295 प्लस मार्क्स लागतील आपल्याला. NT1, NT2 आणि NT3 कॅटेगरीचा विचार केला साधारण 300 प्लस मार्क्स असणे गरजेचे आहे. SC कॅटेगरीसाठी कमी जातो 270 प्लस, ST कॅटेगरीसाठी साधारण 240 प्लस हा कट ऑफ या कॉलेजचा जाऊ शकतोय, व VJ कॅटेगरीसाठी 280 प्लस या कॉलेजचा कट ऑफ जाईल. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कशी की आपलं जी स्टेटची काउन्सिलिंग असते, स्टेटच्या काउन्सिलिंग मध्ये साधारण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 राऊंडचा कट ऑफ हा हाय जातो. या 3 राऊंडचा कट ऑफ हा हाय जातो. त्यानंतर या 3 राऊंड्स नंतर जे पण पुढचे राऊंड्स होतात, म्हणजे पुढचे कोणते स्ट्रे राऊंड्स सुरू होतात. स्ट्रे राऊंड्सचे पण 1, 2, 3 असे राऊंड्स असतात. या स्ट्रे राऊंडचा कट ऑफ हा कमी कमी होत जातो. हे राऊंड्सचे जे कट ऑफ कमी कमी गेले त्यानंतर सुरू होतात स्पॉट राऊंड किंवा IQ चे राऊंड्स, इन्स्टिट्यूशनल कोटाचे राऊंड्स.
आता यामध्ये खूप कमी मार्क्सवरही आपल्याला ऍडमिशन मिळते. समजा फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड किंवा स्टे राऊंड मध्ये सीट एखाद्याने सोडली तर आपल्याला ती सीट ही खूप कमी म्हणजे लेस मार्क्सवर लो मार्क्स असतील किंवा तुमचे खूप कमी मार्क्स असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सीट्स ही अवेलेबल होऊ शकते. त्यामुळे काउन्सिलिंग मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार्टिसिपेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फक्त तुम्ही फर्स्ट सेकंड किंवा थर्ड राऊंडचा विचार केला, तुम्हाला काय वाटतं कट ऑफ हा हाय गेलाय. कट ऑफ हाय गेल्यामुळं तुम्ही पुढे पार्टिसिपेट करत नाही. त्यामुळे खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही ऍडमिशन इथे मिळू शकतं. परंतु तुम्ही समजा आता दुसरी सीट्स घेतली तर अपग्रेड साठीही जाऊ शकता. अपग्रेडेशन साठी गेले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. ती सीट सुद्धा हातातून जात नाही व या कॉलेजमध्ये तुम्हाला सीट ही मिळू शकते. अशा प्रकारे कमी मार्क्सवर ही तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन नक्की मिळेल. अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. तुमचे काही डाऊट्स असतील, ऍडमिशन प्रोसेस कशी होईल व तुम्ही सोबतच जर तुम्हाला BDS पण करायचंय त्यानंतर BAMS साठी पण ट्राय करायचंय, ठीक आहे, तर ही येते ग्रुप 1 मध्ये आणि हे येतो ग्रुप 2 मध्ये. तर तुम्ही दोन्ही काउन्सिलिंग सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. 2 ते 3 राऊंड मध्ये एक स्पेसिफिक आपल्याला नियम्स असतात, त्याच्यापर्यंत तुम्ही सीट ही होल्ड करू शकता. जर तुम्हाला BAMS मिळाले तर तुम्ही ती सीट सोडून इकडे ती सीट्स घेऊ शकता. असंही होऊ शकतंय. काही डाऊट्स असतील गायडन्ससाठी नक्कीच व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल करा. आमचे टीम मेंबर्स नक्कीच तुमची हेल्प करतील. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.